नमस्कार शेतकरी बांधवांनो, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सन 2025 ते 2026 या अंतर्गत राज्य सरकारचा 16 कोटी निधी हा मंजूर झालेला आहे. आणि हा लाभ कोणाला मिळणार आहे म्हणजे हे लाभार्थी आदिवासी जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये हा निधी वापरण्यात येणार आहे. हा निधी किती खर्च होणार आहे आणि हा निधी कुठे होणार आहे ही माहिती आपण पूर्ण सविस्तर जी-आरच्या मार्फत सरकारी जी-आरच्या माध्यम आपण ही अपडेट बघणार आहोत. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा एक जी-आर आहे. जी-आरच्या मार्फत आपण माहिती बघणार आहोत. त्यासाठी बघा, आयुष्मान भारत जन आरोग्य योजना केंद्र पुरस्कार योजना आणि राज्याचा हिस्सा आहे. तो एक सहाय्यक अनुदान आपल्याला 16 कोटी इतकं निधीनं आपल्या करण्यात आलेलं आहे. तर यामध्ये बघितलं असेल आपण मित्रांनो, 1 जुलै आहे 2024 पासून असिस्टंट आपल्याला मोडमध्ये आपल्याला बघितलं असेल राज्याची एक आरोग्य हमी सोसायटी मुंबई राज्य माध्यमातून आपल्याला राबविण्यात आलेली आहे. आणि सन 2025 आणि 26 या वर्षासाठी आपल्याला एक योजनेसाठी 50 कोटीचा तरतूद यात अंतर्गत करण्यात आलेला आहे. तर बघितलं असेल आज हा वितरित निधी 50 कोटीचा आधी आपल्याला आलेला होता, पण 13 जुलै 2025 या रोजी आपल्याला 13 कोटीचा निधी आणि 29 सप्टेंबर 2025 20 कोटीचा निधी अशा प्रकारे आपल्याला 33.49 कोटीचा हा राज्य आरोग्य हमी सोसायटी देण्यासाठी आलेला होता. पण नवीन निधी मंजूर झालेला आहे, तो म्हणजे 16.10 कोटी हा एक राज्याचे आरोग्य हमी सोसायटी या 18 नोव्हेंबर 2025 पात्रता नेहमी आपल्याला मागणी देत होती आणि ही मागणी आपल्याला करण्यात आलेली आहे. अनुसूचित जमाती असतील या लाभार्थ्यांसाठी उपचारासाठी रुग्णालयाची दवा म्हणजे औषधी असतील याच्यासाठी हा निधी उर्वरित उपलब्ध करून द्यावा, त्यासाठी यावर शासनाचा विचार करून 16 कोटी आपल्याला हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हा निधी राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई यांना मंजूर केलेला आहे. हा निधी कोठे जमा होणार, या निधी कुठे वापरला जाणार याचा आपण एक निर्णय बघणार आहोत. म्हणजे बघितलं असेल की तुम्ही 884 नागरिक ठेवी आहे आणि डिपॉझिट अकाउंट म्हणजे जे डिपॉझिट अकाउंट आहे त्यात राज्य आरोग्य हमी सोसायटी खात्यात जमा केला जाणार आहे. त्या खात्यात PM अंतर्गत मान्य प्राप्तता रुग्णालय पेमेंट केले जाणार आहेत. निधी वापरण्यासाठी एक अटी आहे मित्रांनो, या निधी वापरताना एक महत्त्वाची अटी आहे. निधी म्हणजे अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी उपचार दवासाठी वापरायचा आहे. खर्च उपयोगासाठी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. यामध्ये आपल्याला खर्च 2025 आणि 2026 आर्थिक वर्षाचे करण्याचा आवश्यक आहे. केंद्र सरकारने आपल्याला मिळालेले अनुदानापेक्षा जास्त खर्च होऊ नये त्यासाठी ही आपल्याला अनुदान करण्याचं ठरवलेलं आहे. तर यामध्ये आपण बघितलं असेल वैद्यकीय सेवक सार्वजनिक आरोग्य असतील, ग्रामीण आरोग्य असतील, जमाती क्षेत्र उपयोग असतील आणि ह्या उपयोजना आता पंतप्रधान मंत्री जन आरोग्य योजना मार्फत आपल्याला 40% या हिस्स्याने आपल्याला वापरण्यात आलेले आहेत. अशा सरकारी अपडेट आणि जी-आर बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट नक्की कळवा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.